नमस्कार, नमस्कार मॅडम आणि सगळ्यांना हार्दिक स्वागत आहे आजचा आपला या कार्यक्रममध्ये. त्याच्यात माझ्या खास पाहुणे आहेत श्रीमती मनीषा सिलम मॅडम. आणि त्यांचं मी थोडं तुम्हाला इंट्रोडक्शन, तुम्हाला ओळख करून देते. अम, मनीषा सिलम मॅडम त्या ज्योतिष विशारद, पुष्प औषधी उपचारक आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. ठाण्यामध्ये ऑटिझम विषयी जागरूकतेसाठी काम करणारे राजहंस फाउंडेशन या संस्थाच्या त्या संस्थापिका व अध्यक्ष आहेत. त्यांचे दोन कविता कविता संग्रहाचं पुस्तक आहेत. एक जुनं जे आहे मनाच्या काठ्यावरून, आणि एक जे नुकतंच आत्ताच प्रकाशित झालं आहे, आत्मभान म्हणून. तर वेलकम, नमस्कार मॅडम. थँक्स अ लॉट. मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुझे. आणि तुमच्याशीच बरंच काय गप्पा मारायचं, बरंच काय बोलायचंय. मग तुम्ही काय सांगताय आधी मला तुमच्या पुस्तक बद्दल? बोला ना. कविता संग्रहाबद्दल का? हो हो हो, बोला ना. तर मी खूप वर्षापासून कविता करते, जवळजवळ 40 वर्ष झाली असतील कविता करते. पण असं कधी छापायचं वगैरे आलं नाही. मग नंतर अचानकच 2012 मध्ये माझं पहिलं पुस्तक, म्हणजे ते पण मी जरा हौशीनेच काढलं. आणि मग ते झालं, मला खूप छान वाटलं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर पण मधल्या काळामध्ये नंतर 2000 त्याच्यानंतर पुढचे म्हणजे ऍक्च्युली त्याचं छापायचं कारण पण असं होतं की मी फेसबुकवरती कविता टाकत होते. हा. असं 11 मध्ये असंच लिहित होते आपलं. कारण तोपर्यंत मला काही व्यासपीठ असं मिळालं नव्हतं. कोणी आमच्या घरात पण एवढं कोणाला विशेष आवड नव्हती. त्यामुळे मी आपली लिहित होते, मैत्रिणींना दाखवत होते. मग फेसबुकवर आल्यावर मी असं टाकत होते ना. मग मला कोणीतरी असं सांगितलं की हे असं टाकतेस तर मग कोणी पण हे करू शकतं ना ते. तर हो त्यापेक्षा तू काहीतरी त्याचं काहीतरी कर, म्हणजे त्याचं एक संग्रह काढ वर असं. हो हो माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाने पण सांगितलं की मावशी असं ठेवू नकोस, त्याला काहीतरी कर. तर मग हो मी एकदम सिरियसली घेतलं की अरे हा आपण करूया. आणि मग ते झालं, म्हणजे ते हौशीच होतं म्हणा. आणि तेव्हा कविता पण लहान होत्या. त्याच्यानंतर मग बऱ्या म्हणजे फेसबुकवरच मी ऑटिझम बद्दल पण लिहित होते बरंच. हो आणि मग त्याच्यानंतर माझ्या एका असं फ्रेंड्स वगैरे बरंच लिहित होते वगैरे त्याच्या संदर्भात, म्हणजे सोहममुळे लिहित हो होते. तर त्यांनी मला सांगितलं की म्हणजे तुमचा असा कोणाचा ग्रुप का नाही सुरू करत, म्हणजे सुरुवात झाली हो. म्हणजे राजाची याच्यात हा. की म्हणजे त्यांनी सांगितलं की एखादा ग्रुप केलं की तुमचे पालक आहेत त्याच्यामध्ये, किंवा काही माहिती देऊ शकत असाल की जी हो. आम्हाला आता इथे देतो त्याच्याविषयी. मग तेव्हा मग मी तो माझ्या कवितेतलाच एखादे नाव होतं हेडिंग, तो राजहंस एक. तर हा. तोच घेऊन तो राजहंस एक ग्रुप केला, ऑटिझम अवेअरनेस. आणि मग तेव्हा माझे कोण असं ओळखीचे कोण नव्हते, पालक वगैरे पण नव्हते. हा. हा. सगळ्या फ्रेंड्सनाच पकडून घातलं त्याच्यात. नाही मॅम, खरंच अभिनंदन त्या पुस्तकपर्यंत. आणि तुमचे दुसरे पुस्तक आहे, मग खरंच अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मग आता जरा सोहम बद्दल सांगा आम्हाला. म्हणजे आपण जेव्हा एक आई म्हणून ऑटिझम हे डायग्नोसिस आपल्या मुलाला जेव्हा दिलं गेलं, तेव्हा आपली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे त्या सिच्युएशन तुम्ही हँडलिंग कसं केलं? सांगा ना सोहम बद्दल. पहिली गोष्ट म्हणजे अशी झाली की सोहमचं डायग्नोसिस बऱ्यापैकी उशिरा झालं. कारण मी जेव्हा डोंबिवलीत राहत होतो तेव्हा, आणि आता इथे पण अजून अवेअरनेस नाहीये ना. आमच्या घरात पण मागे कोणालाच काही असं नव्हतं, म्हणजे घरामध्ये कुठल्याच इकडच्या तिकडच्या मित्रमैत्रिणी कोणामध्ये कोणालाच कोणाचं मूल असं वेगळं नव्हतं, किंवा कोणाला ऑटिझम तर माहीतच नाही, पण निदान स्पेशल मूल पण असं कोणाचं नव्हतं. त्यामुळे काही आम्हाला पण कल्पना नव्हती. पण तो अशी ऑटिस्टिक मुलं कशी दिसायला एकदम नॉर्मल दिसतात, हो दिसायला छान चुकणी चोपडी असतात सगळे. हो त्याच्यामुळे डाऊट पण येत नाही. आणि मस्ती करायचा तर घरातले, म्हणजे आता माझी त्याची बहीण 2 वर्षांनी मोठी आहे त्याच्यापेक्षा, तर त्यांची हा. मस्ती चालायची. तर ते म्हणायची अरे काय मुलं मस्ती करणार ना, तर तुम्ही काय हो. असं. फक्त बोलत नव्हता, तर आम्हाला जरा त्याच्याबद्दल डाऊट होता की बाकी तर त्याचे माइलस्टोन सगळे नॉर्मल होते. हा. असं काही नव्हतं की बाबा डाऊट येणार. फक्त तो हा. असा शून्यात बघायचा, किंवा ते तेव्हा ते कळलं नाही ना त्याचं काही विशेषणं अशी असतात हेच माहित नाही ना, अज्ञानात काहीच माहित नाही, असं प्रकरण होतं. हो हो. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही बेरा टेस्ट वगैरे केली का बाबा याला ऐकायला येत नाही का. मग ते हा. त्याच्यानंतर बेरा टेस्ट केलं तर त्याच्यातनं नॉर्मल होता. तरी आम्हाला नाही कळलं. मग आम्ही ठाण्यात तिथे कळण्यात आल्यानंतर आम्ही मग नंतर टेस्ट सुरू केल्या त्याच्या. तर एका शाळेमध्ये ऍडमिशन घेतली तर तो खूप एवढं ऐकत की तो खूप हायपर होता. एका मिनिटात हो
इकडून तिकडं खूप नाचायचा. तर त्या म्हटलं ह्याला कसं आम्ही सांभाळणार, म्हणजे कसं एवढं आम्ही हा. मुलापाठी आम्ही एवढं नाही करू शकत. मग मला पण त्याचं जरा वाईट वाटायचं की काय करायचं याचं. आणि तोपर्यंत आम्हाला ऑटिझमही माहित नव्हतं. माहित नव्हतं. तर तेव्हा मी आपलं नॉर्मल मुलासारखं त्याला 2.5 वर्षाचा असताना नर्सरीमध्ये टाकलं. तर हो तो त्याला घेऊन जायची आणि तो तिथे काहीच नाही करायचा. आणि मग ते सतत सांगायचे की तुमचा मुलगा काही नाही करत, काही नाही करत. तर ते मला एवढं डिप्रेसिंग गोष्ट होती ती ऍक्च्युली, की हा मुलगा काहीच हो. करत नाही. आणि मग त्याच्यानंतर मग एक जण आम्हाला भेटले, की त्यांनी सांगितलं की असं असं अनिरुद्ध सोनी मॅडम म्हणून आहेत हा सायकोलॉजी, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही याचं हे करा, हा. डायग्नोज. मग तिथे 2 दिवस त्यांनी बोलवलं मला. त्याला काय काय ओके. कर ते कर ते सांगतात तसं ऍज युजल. आणि मग त्यांनी ओके. मला ते पुस्तक दाखवलं, म्हणाले आहे बघा वाचून दाखवलं, हे असं असं ऑटिझम आहे. तर मी हम्म. काही कळलं नाही मला. म्हणजे कसं मी कधी काही ऐकलंच नव्हतं. हो हो. मी पण म्हणजे अशी असं का बर, म्हणजे त्याचं गांभीर्य तू म्हणते तसं धक्का बसायला, काही धक्का झाला काही कळतच नाही तर काय. तर मी म्हटलं हा अगदी. मला कळलं असेल बाबा काहीतरी रोगाबद्दल बोलते बाई कुठल्या हा. तरी. तर आपल्याला काय झालं रोग म्हणल्यानंतर क्युरेबल आहे असं कुठेतरी असतं. तर नक्की. त्याच्यामुळे कळलं पण नाही की हा ही बाई जे सांगते हे वेगळंच काहीतरी आहे. आणि हम्म. काहीच कळत नव्हतं मला अक्षरशः. म्हणजे मी आपलं हा. काय काय सांगितलं असं असं थोडंफार थेरपी यायच्या घ्यायला ते हा. करायला. तर की पण हे लाईफ लॉंग आहे, हे काहीतरी नाही वेगळंच नाही आहे. हा. नाही ना. करेक्ट. आणि त्यांना पण हा. वाटतं की गेलं कसं, म्हणजे काय समजावं. मी माझ्या मिस्टर तेव्हा कसं इंटरनेटचं वगैरे पण नव्हतं ना. मग मी काहीच माझ्या नाही. मिस्टरांना पण सांगायचे अहो जरा इंटरनेट ऑफिसमध्ये असायचं ना त्यांच्या कॉम्प्युटर. हा हा. त्यांना म्हटलं अहो हे ऑटिझमच्या नावाचं काय शोधा गुगल म्हणजे ह्याच्यावरती, आणि मला काही माहिती आणून द्या तुम्ही, काय आहे मला कळत नाहीये. कारण मी पण करेक्ट. घरामध्ये खूपच म्हणजे मुलगी छोटी दोघंही होते ना. आणि हा. घरात जॉईंट फॅमिली सारखंच होतं. त्यामुळे मला बाहेर पडायला वेळ नाही की मी काही जाऊन काही करेन असं काही नव्हतं. मी ह्याचा सांभाळ हा इकडून तिकडे याचं धावणं पळणं याच्यातच, खायचा प्यायचा पण नाही, खूप म्हणजे असं हे होतं. मग त्याच्यानंतर मग थेरपी सुरू झाल्या त्याच्या. तर मॅम आता सोहम 28 वर्षाचा आहे. म्हणजे हे जर तुम्ही सांगताय म्हणजे इन्फॉर्मेशन सोशल मीडिया हे ऑलमोस्ट 25 वर्षाचा पूर्वी हो तुम्ही सांगताय. अगदी जेव्हा अगदी. हा म्हणजे 2000 साली गुगलच्या जस्ट आय थिंक गुगल 2004 मध्ये गुगल म्हणजे इंडियात आला, हो. तेव्हा आपल्याकडे डायल अप इंटरनेट होतं म्हणून एवढं आणि मी त्याचं इन्फॉर्मेशन थेरपी आम्ही सुरू केलं तर 2000 मध्ये सुरू केलं म्हणजे साधारण. हा आणि हा. तेव्हा त्याला म्हणजे हे सुरू होतं सेन्सरी, म्हणजे हो त्यांनी सांगितलं होतं एका ठिकाणीच होतं ते. हो सेन्सरी होतं अजून हे होतं आपलं काय बरं, ओटी अ, पण होतं. हो आणि असे 2-3 जे आपण जे नेहमीचे सगळे स्पीच थेरपीज होती. हो हो. ह्या हे 2-3 होत्या. हे पण म्हणजे सगळं कसं उपचार. इतका हायपर होता ना की त्याच्यावरती कशाचाच परिणाम होत नव्हता, म्हणजे खरं सांगायचं तर. हा. त्याला धरून पकडून मी फक्त नेणं माझ्या समाधानासाठी एवढंच होत होतं खरं सांगतो. हो सिरियसली. म्हणजे उलट आता मला असं वाटतं तेव्हा मी जास्त सिरियसली घ्यायला पाहिजे होतं. पण म्हणजे कसं तो म्हणजे तीच तीच असायचं ना, मग तो कंटाळायचा. म्हणजे सेम हे लावा हे लावा हो. हे लावा हे लावा. ह्याच्यातनं हा काय म्हणजे अक्षरशः त्या बायका पण कंटाळायच्या. कारण इतकी मस्ती करायचा त्याला नाही. धरून पकडून. हा. नाही असंच असतं, पण आजचा पण म्हणजे आजच्या काळी पण जे अर्ली इंटरव्हेन्शन म्हणून आहे, जे आम्ही खूप लहान मुलाला बघताय, तिथे म्हणजे अजूनही ऍज थेरपिस्ट आमच्या टार्गेट म्हणजे पेरेंट्स. हे जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला पहिला जे माहिती दिलं गेलं, हो. ऑब्व्हियसली तुमच्या फॅमिलीमध्ये नाहीये, तुमचं पण लहानच बाबू आहे, तुम्हाला नाही कळणार. मग पेरेंट सपोर्ट जसं तुम्ही सांगितलंय ना खूप खूप. आधीपासनं खूपच गरजेचं आहे. नाही आणि नाही, आता कसं आहे ना, आता हा. खूप म्हणजे कसं आता इतकं नॉलेज आलंय, म्हणजे ह्या हो हल्लीचे जे तुमचे पालक आहेत किंवा हे, त्यांना इतकं माहिती असतं ना की एवढं माहिती, ते माहिती जास्तच माहिती. म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं आणि यांना इतकं माहिती. तर आम्ही कसं केलं, मी शोध लावत गेलो. म्हणजे आमचं हो. स्वतः आम्ही टीचर होतो, पण आम्हाला कोणी मदत करणार करेक्ट. नव्हतं. किंवा हो कोणाला माझ्या जवळपासच्या मैत्रिणींना कोणाला विचारावं म्हटलं तर कोणाकडेच ते मूल नाही, म्हणजे असं हा. कोणाचकडे काही माहिती नाहीये किंवा आहे. म्हणजे हं. मग तुम्ही जे हे सगळं थेरपी अप्रोच उपलब्ध करत होते, म्हणजे जे काय सर्व्हिसेस तेव्हा अवेलेबल होता, तिथे तुम्हाला कोणी असं पालक भेटले का? म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला म्हणजे सपोर्ट मिळालं किंवा तुम्हाला डिस्कशन करता आलं असं तुम्ही तेव्हा भेट नाही नाही, मला खूप उशिरा, म्हणजे मला एकतर मी माझं पण सर्कल तेवढं मोठं नसावं कदाचित. कारण मी ह्याच्यामध्ये जायचं ते अर्धे पालक असे थकले वागलेले असायचे. त्याच्यामुळे हे खूप उशिरा, म्हणजे खूप उशिरा. मी म्हटलं ना आता, म्हणजे मी स्वतः जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आता इव्हन मी जेव्हा राजन स्टार्ट केलं म्हणजे फेसबुक वरती, तरी माझ्या ओळखीचे पालक नव्हते जास्त असे. हा. त्या निमित्ताने काही जण येत गेले त्याच्यामध्ये.
करेक्ट. फेसबुकवरती. आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही ऍक्च्युली एक वर्षभर असंच आम्ही माहिती वगैरे देत होतो, काही ना काही काहीतरी अशा टाईपचे हे करत होतो. आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की फेसबुकवर फार कमी लिमिटेड माणसं आहेत ना, हो की हो म्हणजे आणि त्या काळात तर मी हे हो परत हो हो परत 12ची गोष्ट बोलते. हो. तेव्हा तर त्याच्यामुळे जस्ट चालू झाली होती हा फेसबुक, हा तेव्हा तर म्हणजे हा हो, हा त्याच्यामुळे ते आणि मग 13चं सॉरी 13ला मी तेराचा. स्टार्ट हा केलं, तरी देखील एवढं नव्हतं कोणी विशेष, कोणी हो आताचे जे कोणी आहे. मग त्यानंतर मग असं वाटलं की प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर हो वर्कशॉप स्टार्ट झाले. तर आम्ही पहिलं वर्कशॉप 2014 मध्ये केलं, ज्यात आता या असल्याच्या बऱ्याचशा मैत्रिणी तेव्हा मिळाल्या मला. आणि मग त्या म्हणजे आम्ही पब्लिसिटी केली, कोणाकोणाला शाळांमध्ये सांगितलं असं वेगळं, कारण सोम त्या चाइल्ड मध्ये होता. तर त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू पण काही लोक आले वगैरे. आणि मग आम्ही छोटे छोटे आपलं बॉक्स बॉक्स मेकिंग, चॉकलेट मेकिंग, सोपं सोपं हो. जेवढं असेल ते स्टार्टिंग केलं. पण त्या निमित्ताने म्हणजे कसं यायला लागले लोक, पालक यायला लागले, यायला आमची लागले. भेट व्हायला लागली. असं करत करत ते वाढत गेलं. असं जो आमचा ग्रुप फॉर्म होत गेला हो हो गायकांना. अशा आतापर्यंत आम्ही जवळजवळ म्हणजे राजहंस सारखे 70 एक वर्कशॉप केले आम्ही. पॅरेंट गायडन्स, तुमच्यासारखे हो थेरपिस्ट आहेत, काय काय प्रत्येक जण म्हणजे सगळ्या फॅकल्टीज मधले लोक त्यांना हो बोलून वगैरे हो असं. कारण ह्याच्यामध्ये कसं ना आता तू म्हणाल तसं की सपोर्ट ग्रुपची फार महत्वाची गरज आहे, जी मला तेव्हा नाही मिळालं. पण हो म्हणून मला असं वाटलं की आत्ताच्या पालकांना फार फार गरज आहे. कारण सुरुवातीला जेव्हा डायग्नोसिस होतं ना, तेव्हा खूप घाबरून जातो माणूस. हो घाबरले नाही म्हणजे मी आज्ञानी होती, पण आता जे हुशार लोक आहेत ते खूप घाबरतात. कारण त्यांना कल्पना आहे ना पुढे काय होणार आहे, किंवा हो साधारण असं आहे. तर त्याच्यामुळे असं, पण तरी देखील त्यांना धीर देण्याची गरज आहे. आणि एक्सेप्टन्स असणं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एक्सेप्टन्सची गरज आहे. हम्म. की आपलं मूल असं आहे हे बऱ्याच वेळा पालकांना कबूल म्हणजे म्हणतात ना, एक्सेप्टच करता येत नाही असं. हो म्हणजे माता ज्या असतात, आया असतात, त्या एक्सेप्ट करतात लवकर. पण हो म्हणजे वडील बाबा लोकांना खूप असा त्रास होतो, माझाच का. आता हा हो स्ट्रगल सगळ्यांचाच आहे. तर मला पण वाटलं होतं, माझ्या नवऱ्याला पण वाटलं होतं की आम्हीच का, आमच्याच बाबतीत का झालं. मग लोकांचं पण असतं काय पाप केली, काय झालं, म्हणजे लोक असं चार तऱ्हेने तुमच्याबद्दल बोलतात हो वगैरे ना, असं ना. हो पण त्याच्यामुळे अशा वेळेस तुम्हाला तुमचा सपोर्ट ग्रुप हा स्ट्रेंथ असतो. तो करेक्ट. तुम्हाला सांगू शकतो की कोणीतरी असा लागतो की चल, काही नाही होणार, आहे ते आहे, आपण त्याला फेस करू, पुढे जाऊया. हम्म. आपण सगळे मिळून आता आमच्याच आमच्याच व्होकेशनल सेंटर मधलं वातावरण म्हणजे तुला माहिती आहे म्हणून, म्हणजे कारण आम्ही खूप धमाल करतो, आम्ही इतकी वर्ष काम करतो. पण आम्ही म्हणजे कसं एकमेकी नातेवाईकांशी आपण जेवढं बोलू नाही शकत, कारण आम्ही विचार म्हणजे काय म्हणतात, आमचा अनुभवही म्हणू हा शकत नाही, की नाही हो. म्हणत. म्हणजे असं आहे. ते जे एक फिलिंग आहे, मी एकटी हो, नाहीये, हा नाही ग्रुप एकटी मधलं नाही. मला ते हो, सपोर्ट आहे. अगदी अगदी खूप मोठी गोष्ट आहे. तर मी म्हणते ना, असे खूप ग्रुप असणं गरजेचं आहे. जसा आमचा झाला ना, तसं अनेक गावांमध्ये, अनेक याच्या ठिकाणी, की म्हणजे आणि बऱ्याच ठिकाणी. आत्ताच माझ्या एका मैत्रिणीशी बोलणं झालं, तर ती म्हणाली आमच्याकडे एक जण आहे पण ते लपवतात. म्हणजे असं असे बरेच केसेस आहेत, ते मी आतापर्यंत बरेच ऐकले की लोकांना म्हणजे का लपवतात. तर ती ती म्हणाली त्यांना आम्ही सांगतो की आमच्या घरी घेऊन माझ्याकडे आणलं तर काही प्रॉब्लेम नाही वगैरे. पण हो कसं ना, लहानपणी तर ही मुलं खूपच मस्ती करतात. त्याच्यामुळे हो पण मी तिला म्हटलं हे लपवण्याचा कल का होतो, कारण समाज एक्सेप्ट नाही करत. हम्म. तुमच्याकडे एकदम जर तुम्ही एकदम परग्राऊंड आल्यासारखं बघायला लागले लोक, तर तुम्हाला काय होतं ना, तुम्ही ऑकवर्डच होता ना, कारण हे लोक Correct. करतातच असं. मी काय असं हो. म्हणत नाही. आता माझ्या मुलाला नाही ते ग्रुपमध्ये ते जे गायचे एकदम तल्लफ येते, तर त्याला काय करणार तुम्ही. आणि ते जे एक्सपेक्टेशन आहे ना, मुलांना असंच हो, बसलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, त्याच्यामुळे हे जे तुम्ही सांगते की आपले ऑकवर्ड ते फील. स्टँडर्ड हे आहेत ना अशी. हो हो बरोबर आहे, तेच ना. म्हणजे ते आता हल्ली खूप फरक पडलाय असं वाटतं मला, हो की आता म्हणजे अनेक माध्यमांमुळे वगैरे, हो की लोकांचा हे असला तरी देखील होणार. आणि मग मला असं वाटतं कुठेतरी की पालकांनी पण हे एक्सेप्ट करायला पाहिजे की लोक असं बघणार. हो कधी कधी काय होतं, त्याला पण थोडंसं रिबेलियस स्वरूप दिलं जातं की का आम्ही काय असं आम्हाला. पण असं नसतं ते. कारण आपण पण असं कधी वेगळं दिसलं तर आपण पण बघतो ना. हो. तर आपण पण त्याला कॅज्युअली घ्यावं, ठीक आहे. आणि आपणच मस्करी केली तर लोक काही बोलत नाही. आता माझा मुलगा करेक्ट. गातो, तर मी म्हटलं हा चालू राहू दे तुझं स्वरा. तर त्यांना पण असं काही वाटत नाही. पण म्हणजे मी म्हटलं ना, नोकरी खपरे, म्हणजे कसं ना, आपण आम्ही खूप होतो, कारण आम्ही पण त्याच बांधलेलो होतो ना त्याच्यामध्ये. सामाजिक याच्यामध्ये आपण पुढे सामाजिक फिट एक्सपेक्टेशन मध्ये होतो. तुम्ही पण बांधलेला. हा ना, करेक्ट करेक्ट. आम्ही फिट व्हायला हा. बघतो, तर ते फिट होणं काही होत नाही असं आहे. हो म्हणून मग स्वतःच दुनिया तरी बनवावी.
हो 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 हो, अगदी. म्हणजे इवन जे थोडा रुरल एरियाज गावातना जे पेरेंट्स येतात आणि तुम्ही जसं सांगितलं पहिलाच की हे काय सांगणार आणि मला ट्रेनमध्ये घेऊन येता हो. येणार नाही असं खूप इश्यूज हे होतंय. मग मी पण पालकांना सांगते की बघा, मी दुनियाला बदलण्यासाठी पॉलिसीज वगैरे वेगवेगळं चालू आहे. पण तुम्ही जसं सांगितलं तुमची ऍक्सेप्टन्स सर्वात जास्त महत्वाची हो. आहे. हो. तुम्ही ते केलं आणि तुम्ही कसं आणि ना वागलं ना. लोक तुमच्याकडे, हा ना, लोक तुमच्याकडे बघत असतात की तुम्ही तुमच्या मुलाला कसं एक्सेप्ट केलंय. बऱ्याच वेळा करेक्ट. असं जरा आपण म्हणजे एक अशी छोटीशी गोष्ट आहे ती अशी सांगतेच गोष्ट म्हणजे असं आम्ही एका बोला. ठिकाणी आता कसं होतं ना सुरुवातीचा काळ हा तर असा फार डिप्रेसिंग असतो. मी हो. सांगते कारण म्हणजे छोटा असताना म्हणजे हा मुलगा ह्याचं काय होईल. एका असं कोणीतरी ज्योतिषाने त्याच्याबद्दल एवढं भारी सांगितलं मी म्हटलं बाबा हे ह्या क्षणी अजिबात शक्य नाहीये. तर म्हणजे हो. कबूल आहे माझं हे पण त्याच्यामुळे कसं एका मी अक्षरशः कोण जे काय सांगेल ते करायचं कोणी पोपटाला पाणी दे पोपटाला पाणी दे म्हणजे काय याच्यातून काय निघेल ना काय माहिती नाही. पण हा काळ सगळ्यांचाच जातो ट्रायल पिरियड म्हणजे माझ्या काळात तर कसं होतं काहीच माहित नव्हतं. म्हणजे कसं आताच्या मुलांना आयांना माहिती की ह्या थेरपीज करायच्या हे करायचं ह्याच्याने मुलाच्या आम्ही म्हणजे वाटेल ते मार्ग अवलंबून पोराला बोलायला लावायचं हो. असं करून काही उद्योग करत होतो. तर तेव्हा त्या एका अशाच कोणाकडे तरी गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं असं की तुमच्या मुलाला राजासारखं ट्रीट करा. तुमच्या मुलाला राजासारखं ट्रीट करा तर जग त्याच्याकडे राजासारखं बघेल. ते सर्वात महत्वाची ऍडवाइस आहे की नाही सांगा मला. हा ना. कारण माझा पुढचा प्रश्न तेच होता की बघा, दोन दोन हे आहे की तुम्ही जे 2000 सालीच्या तुम्ही जे सांगताय तेव्हा इन्फॉर्मेशनच नव्हतं. तेव्हा हो. हे सोशल मीडिया इन्फॉर्मेशन नाही. आजच्या काली असं आहे की इन्फॉर्मेशन असून पण 99% ते मिसइन्फॉर्मेशनच आहे. जे बरोबर. जे ते वाचून येतात, आम्हीही त्यांना सांगतात की तुम्ही जे गुगल वगैरे वरती वाचलं आहे ते तुमचं मुलाला किती ऍप्लिकेबल आहे ते नाहीये ना. तुम्ही आमच्याकडे आले की ते वाचले, ते एक आहे. आणि दुसरं तुम्हाला ते अंधश्रद्धाच मला विचारायचं होतं. कशाचं. अंधश्रद्धाच तुम्हाला हा ना विचारायचं तेच. होतं की पण म्हणजे किती. ते जातो त्या पिरियड मधून जो जातो त्याला माहित असतं ना म्हणजे आपल्याला हो. आम्हाला पण कळत असतं ही अंधश्रद्धा आहे पण बरी आपल्याला कुठेतरी असं चमत्कारावरती विश्वास असतो ना हो, म्हणून. नाही पण पालक असून तुम्ही सगळं करणार ना तुमच्या हो. हो. मुलांसाठी. असं थोडी हे आहे की आणि फक्त मला हे. अजून एक असंच म्हणजे मी खूप ठिकाणी गेले म्हणजे कसं माझा परत स्पिरिच्युअलिटीवरती माझं मी स्वतःच स्पिरिच्युअल व्यक्ती होते म्हणजे बरंच काय काय करत रेकी करत होते बरंच काय काय. त्याच्यामुळे मला माहित होतं तर असं आम्ही असंच एका ठिकाणी गेलो होतो. तर तेव्हा त्या असं साध्वी सारख्याच होत्या तर मी अशी डिप्रेस होते जरा रडत होते किंवा काय असं होते ना. हा. त्या म्हणजे आणि ह्यांची मस्ती सुरूच होती. तर त्यांनी एक खूप मोठी गोष्ट सांगितली मी ती बऱ्याच पालकांना सांगते माझ्या बऱ्याच याच्यामध्ये सांगते. तिने मला सांगितलं की तू शांत हो. तू शांत हो. म्हणजे तू शांत झालीस तर तो ऑटोमॅटिकली शांत होतो. आपले हे त्याच्यावर पडतात हो. व्हायब्रेशन्स की हो. ती म्हणालेली की आणि त्या मुलाला तुम्ही तुम्ही जे तो आहे तसं एक्सेप्टन्स इथेच एक्सेप्टन्स मध्ये की हा. आणि त्याला असं वाटतं की मी जसा आहे ना तसा काय माझ्या आई वडिलांना आवडत. त्यांना मी काहीतरी व्हायला हवंय जे माझ्या शक्य नाहीये मला होता येत नाहीये. मग ती हा. हायपर ऍक्टिव्हिटी अजून वाढते कृतींमधून हो. धाव पळ इकडे तिकडे हे जे असतं. तर करेक्ट. त्याला ते कसं कसं समजावं मी मी मला कसं समजावं ते समजत नाही. हा. असं आहे. कारण काही झालं तरी माझा पण याच्यावर विश्वास आहे की सोल लेवलवरती करेक्ट, असं ऑब्विसली. आहे. म्हणजे त्याचा अर्थ असाच आहे की मी ज्या क्षणी आणि त्या क्षणी मी एकदम शांत झाले त्यांनी असं मला सांगितलं आणि मला कळलं की म्हणजे किती चूक होत होती म्हणजे इथे आणि म्हणून मी हो. नेहमी बऱ्याच जणांना हो. सांगते पालकांना माझे कुठे करेक्ट. काय असतील सेमिनार वगैरे हा. किंवा असं की ज्या क्षणी मी शांत झाले त्या क्षणी तो शांत हो. म्हणजे आपण त्याला आपण कळलं मला काय हा. म्हणायचंय. हो. आपण आपला एन्झायटी आपल्या मुलांवर हो. ट्रान्सफर करतो ना पण बेसिकली. कधी आपण तेच. डिस्टर्ब असू ना मला बऱ्याच वेळा तुम्ही खूप अशी डिस्टर्ब असे असं असं चिडचिड चिडचिड तर तो पण लगेचच थांबताट थांबताट करायला लागतो म्हणजे याचा अर्थ एनर्जी आहे ना हो. हो. ट्रान्सफॉर्म होतेच ना. हो. मंदिरात गेल्यानंतर काय होतं शांत का होतो आपण तिथली एनर्जी शांत असते ना. शांत म्हणून असते, आता पॉझिटिव्ह असते, तुम्ही आपल्याला डिपेंडेंट होऊन खेचतात. अशा घरात तुम्ही गेलात तर तुम्हाला तो जडत्व ते जाणवतं तुम्हाला पण असं वाटतं अरे बापरे इथे काहीतरी किंवा आपलं पण असं राग व्हायला तर हे हो. शेवटी असंच आहे. तर त्याच्यामुळे Absolutely. जे झालं ते झालं पण आता याच्या पुढे आपण जे
आपण स्वतःला चेंज करणं फार गरजेचं आहे या बाबतीत. हो. आणि जसं तुम्ही सांगितले परत ऍक्सेप्टन्स महत्वाची आहे, कारण शेवटी तुम्ही पालक त्याचा आहे, तो तुमच्यावरती तुमच्या हो. सोबत आहे. म्हणून दुनिया जे काय सांगू दे, जसं बघायचंय बघू दे, पण तो तर आपला आहे आणि आपण आयुष्य एकत्र काढणार. म्हणून ऍक्सेप्टन्स इज प्रायोरिटी, म्हणजे एकदम प्रायोरिटी. मी तुम्हाला अजून एक गोष्टीसाठी रिक्वेस्ट करणार. तुम्ही जे मला सांगितलं की सोहम गातोय, बरंच काहीतरी गातोय, हो. आणि कोई ना जाने अपना फ्युचर क्या होगा, हा गाणं मी तुम्हाला तो काय कम्युनिकेट केलं ते थोडा तुम्ही सांगा प्लीज. हा. तर आता हे आमचं काम चालूच होतं ना याचं, राजहंस आम्ही हे करत होतो, वर्कशॉप्स वगैरे. पण आणि ह्यावेळेस काय होतं की मुलं वेगळ्या शाळा, तो वेगळ्या शाळेमध्ये होता, तर त्याला जरा हो. फिट्स वगैरे त्रास झाला. आणि मग त्यामुळे तो जवळ 6 महिने घरी होता. म्हणजे असं ओके. तो मोठा होता, 16 वर्षाचा वगैरे होता. आणि रोज रात्री एकच गाणं गायचा, कोई न जाने अपना फ्युचर क्या होगा, लाईफ में भी आता वैसे काय. हा. म्हणजे हा असं काय रोज उठून एकच गाणं, हा असं कशाला गात. माझं एकदम असं वाटलं की ह्याला मला काहीतरी सांगायचंय, कारण तो गाण्यात तर बऱ्याच वेळा सांगायचा ना असं. तर मग मला एकदम एकदम मी हल्ले म्हणजे पूर्ण, की बापरे, ह्याला जर असं वाटतंय की माझं काहीच फ्युचर नाहीये तर मला त्याच्यासाठी करणं भाग आहे. कारण आम्ही सुरूच केलं होतं व्होकेशनल सेंटर, थोडंसं छोट्या ठिकाणी सुरू केलं होतं, पण ते काय असं फुल प्लेज नव्हतं असं. हो. पण मग आता मला लक्षात आलं की हे सिरियस आहे. आणि मग माझी एक मैत्रीण आहे रश्मी बर्वे म्हणून, तर ती मला म्हणाली होती की तू जेव्हा कधी करशील तेव्हा मी आहे, बरोबर, ती डोंबिवली मुलाची. मग जेव्हा मी विचार आला तेव्हा तिला पहिले फोन केला की तू येशील का, कारण मी एकटी काय करणार हो. ना असं. हो. तर तिला विचारलं, ती म्हणली हो मी आहे, रेडी आहे. मग हो. मग डोंबिवलीहून तिचा मुलगा आणि अजून एक छोटा अद्वैत म्हणून त्याला घेऊन यायची. आणि आणि अजून एक आमचा अभिषेक म्हणून मुलगा, ते चारांनी आम्ही ती व्होकेशनल सेंटर स्टार्ट केलं ओके. असं. अजून सांगा तुम्ही, माझा पुढचा आणि मग प्रश्न त्याच्यामध्ये राजहंस कसं ना, बद्दलच आहे. आम्ही काय फार ती स्पेशल एज्युकेटर होती, पण यातलं काही नॉलेज नव्हतं विशेष. म्हणजे का बाबा ओके. असं कसं चालवायचं, ते काय चालवायचं आम्हाला, आम्ही आपलं काय म्हणतात सुरू तर केलं होतं. मग त्याच्यामुळे हो. आम्ही एक्सप्लोर करायला लागलो वेगवेगळ्या गोष्टी, अनेक करेक्ट. गोष्टी. म्हणजे आता दीपा होती, तर ती डान्स शिकवायची. तसंच तिने ज्वेलरी वगैरे पण इंट्रोड्यूस केलं. आम्ही राख्या करायचो. आम्हाला जे 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 जमेल, भाज्यांचे कटिंग्स करायचं, म्हणजे हे करून मुलांकडून निवडून घेऊन हा. हे असं पणत्या वगैरे. तर म्हणजे ऑकेजनली जे काय काय सणावारा जे काय असेल ते असायचं. योगात शिकवलं जायचं. आकाश सर आले, त्या जॉईन झाल्यानंतर म्युझिकचं कीबोर्ड करायला लागले. त्यामुळे आमच्यापैकी कितीतरी जण 8-7-8 परीक्षा पण दिलेल्या 2-3 सगळे बऱ्याच जण. म्हणजे हे जे लोकांसाठी अशक्य आहे त्या गोष्टी घडल्या. तिने हो. डान्स शिकवल्यामुळे बऱ्याच मुलांमध्ये पण म्हणजे एक चांगलं एक वेगळं हे येतं ना असं. हो. आम्ही पण डान्स करायला लागलो, जे आम्ही लोक पण करत नव्हतो ते पण आम्ही करायला लागलो. म्हणजे असं एकूण एक सगळ्यांची डेव्हलपमेंट व्हायला लागली. म्हणजे कसं असतं ना की हो. एका ह्याच्यातनं अनेक पर्याय निघायला लागतात असं होतं. हो. 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 आता जवळजवळ 2016ला सुरू केलं, म्हणजे पुढच्या 9 वर्ष झाली आम्हाला सुरू केलं. हो. पुढच्या 10 वर्ष. ते कोरोनामध्ये फक्त जरा 2 वर्ष हे हो. झाले, पण ते हो. आम्ही ऑनलाईन घेत होतो, ते पण काय आम्ही हा. थांबवलं असं नाही. तर अनेक गोष्टी घेतल्या आणि मग आम्ही ऑर्डर्स घ्यायचो, कारण आम्हाला कसं 2-4 मुलांमध्ये आम्हाला परवडायचं पण नाही की संस्था हो. कशी, भाडं कसं देणार, त्याचं काय करणार. हो. मग आम्ही खूप एक्झिबिशन मध्ये भाग घ्यायचो, हो. म्हणजे जेणेकरून आम्हाला काहीतरी पैसे मिळतील किंवा काय होईल असं करून. पण म्हणजे ते एक असं डोक्यात हे असतं ना, असं ध्येय घेतल्यासारखं होतं. त्यामुळे ते असं खूप छान तऱ्हेने झालं. मग बरेच जण नंतर हे आले, जॉईन झाले बरेच जण हो. त्याच्यात. म्हणजे म्हणजे तुम्ही जेव्हा सुरू केले आणि आता म्हणजे काय तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण असा एक्सपिरियन्स झालं ना, म्हणजे कसं करायचं हे खूप महत्वाचं आहे ना. आयुष्यात पुढे पुढे जायचं, काहीतरी वेगळं शिकायचं, जसं तुम्ही सांगताय डान्स केलं हो नाहीये. ना, हो ना. म्हणजे कसं त्यांच्यामुळेच आमची पण खूप प्रगती झाली. म्हणजे सोहमच्यामुळे तर माझी वेगळ्या तऱ्हेने पण प्रगती झाली बरीचशी. म्हणजे तो एक वेगळा भाग आहे आयुष्याचा. अरे ते खूप खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. आणि राजन्स बद्दल अजून सांगा, म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग मध्ये तुम्ही काय काय शिकवतात मुलांना, आणि हा. तुम्ही चूज कसं करता की कुठल्या हा. मुलांना तुम्हाला काय शिकवायचं हे सांगा ना जरा. आता व्होकेशनल मध्ये म्हणजे आता मी जसं सांगितलं तसं आम्ही तोरणं वगैरे, हँडीक्राफ्टच्या सगळे वस्तू, अनेक गोष्टी वेगवेगळ्या तऱ्हेच्या. ज्वेलरी तर आहेच आमच्याकडे, चॉकलेट मेकिंग करतो आम्ही, आणि व्हेजिटेबल वगैरे पण आहे. आणि म्हणजे आम्ही आता आता आम्ही कॉफी, सॉरी, मग प्रिंटिंगचं पण मशीन आणलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर
शर्ट प्रिंटिंग, मग प्रिंटिंग, आणि कॉम्प्युटरवरती आम्ही डेटा एंट्रीच्या एंट्री वगैरे, मुलं सगळं करतात हे काम वगैरे. त्याच्यामुळे ओके. त्यांना शिकवलेले, फक्त आम्हाला ऑर्डर मिळत नाहीत. म्हणजे आमची खूप इच्छा आहे की कोणी आम्हाला डेटाच्या ऑर्डर वगैरे दिल्या ना, तर म्हणजे करेक्ट. मुलं चांगल्या तऱ्हेने करू शकतात वगैरे. हे सगळं पेंटिंग तर खूप सुंदर आमचे सर लोक आहेत, म्हणजे हो. वगैरे चांगले आर्टिस्ट आहेत. त्याच्यामुळे हे लोक हो. बरंच काय काय, मग आम्ही ह्याच्यावरती स्टेन्सिल पेंटिंग वगैरे, बॅग्स पेंटिंग करतो, अनेक प्रकारचे, म्हणजे कागदा फॅब्रिक हो. पेंटिंग हो. वगैरे, हो. फुलं हो. वगैरे शिकवले. म्हणजे असं ना, असं आम्ही लिमिटेड ठेवलं नाही की आपण हे शिकवायचं वगैरे. आणि आता त्या मुलाला करता आम्ही देतो, प्रत्येकाला देतो, आणि हम्म. आम्हाला कळतं की ह्याला हे येतंय किंवा हा. हे करू शकतो. तर जसं जसं त्याला जे जे आवडेल ते ते करू, म्हणजे असं जबरदस्ती करत नाही आम्ही. हो. तर आवड असते प्रत्येकाची ना, असं कोणाला नाही आवडत हे, कोणाला ते आवडत. हो. आणि म्हणजे कसं, काय काय मुलं खूप हायपर असतात की त्यांना हे काहीच नसतं करायचं, म्हणजे तसं हो. पण ठीक आहे. म्हणजे मग हा. त्याच्यासाठी मग आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीज देऊ शकतो. करेक्ट. योगा करतात, स्पोर्ट्स घेतात, हा. डान्स, म्हणजे असं हे करून करून हो. एक द्यायला तर सगळ्या मुलांना सगळंच एक्सप्लोर करतो, म्हणजे करेक्ट. सगळ्याच गोष्टी इंट्रोड्यूस हा. केल्या. हा. त्यातल्या काही जण ते घेतात, काही जण हो. हा. मी जेव्हा कॅलेंडर घेतलं, मिताली मॅडम माझ्यासोबत होते तेव्हा कॅलेंडर देत होते, त्यांनी मला ते विठ्ठलाच्या चित्राचं मला बॅकग्राऊंड दाखवून सांगितलं की बघ, बॅकग्राऊंड एक दुसऱ्या मुलांनी पेंट केलं आहे, कारण फक्त त्याला ब्रशच्या हा तेवढंच हा. स्ट्रोक जमतं. आणि हो. विठ्ठलाची पेंटिंग एक दुसऱ्या मुलांनी केलं जे ते त्याला हो हो. भरायला जमतं असं. येस येस. म्हणजे एकच ते चित्रमध्ये चित्र दोन बघितलं ना, हो. हो, की 2 ते 3 मुलाचं हा. पार्टिसिपेशन असतं बरोबर. त्यांच्या त्यांच्या लेवल बघून, हो की हो. त्यांच्या लेवल कसा आहे. हो हो. अगदी अगदी बरोबर आहे. तेच म्हणजे ते, म्हणजे ते चित्र आहे ना, ते उदाहरण आहे की कशा हो. तऱ्हेने काम केलं जातं. हो. ज्याला जे हो. येतं, हो. जिथपर्यंत त्याची लेवल येते, त्याची लेवल तिथपर्यंत ठीक आहे ना. म्हणजे कसं, हो. आपल्याला काय काम होऊन जाण्याची मतलब. आता समजा पणत्या पेंट करतो, तर आता सगळ्यांनाच काय एकदम फाईनली येत नाही, मग त्यांना उलट्या साईडचं देतो, त्यांना पण हो. करता येतं, एक्सपिरियन्स पण घेता येतो. हा. बाकीचे फाईनली करतायत ते वर पुढच्या साईडला करतात, असं आहे ना. करेक्ट. कोणाला डेकोरेशन येतं ते वरच्या साईडला करतात, मग अगदीच काही नसेल तर स्टिक्स कर, म्हणजे आम्ही टिकल्या लावून घेतो. हो. 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 त्याच्या ज्यांच्या स्किल जेवढा तेवढं आपल्याला ऍटलिस्ट करता येतं ना, तेवढं त्यांच्याकडनं करून पण घेता येतं, आणि त्यांची पण दिवसाची एक प्लॅन असतं, दिवसाचं एक आणि आता एंगेजमेंट राख्या वगैरे असतं. आम्ही आता ज्या पिरियडिकल, म्हणजे आता सीझनल आम्ही ज्या गोष्टी करतो, त्याचे आम्ही मुलांना पैसे पण देतो. म्हणजे आता समजा राख्या आम्ही करते मोठ्या हा. प्रमाणात, हा. तर म्हणजे मग आम्ही त्यांना सगळ्यांना पाकिट्स, म्हणजे त्यांची छोटी छोटी हो. रक्कम घालून देतो, मग ते पण खुश. ऍक्च्युली आमच्या पुराणा तसं काय फार त्यांना काय पडलेलं नसतं की हो. ते सरळ ठेवून टाकतात साईडले. म्हणजे पण आई वडिलांना बरं वाटतं, म्हणजे कसं आपलं हो. मुलगा काहीतरी करतोय, मग कमवतोय. मुलांनी काहीतरी पैसे. केलंय, हा. कमवलंय. हो. म्हणजे हो. आम्ही दोन अगदी. वर्षातनं दोनदा तीनदा तरी देतो मुलांना. जेव्हा आमचं खूप काम असतं ना, म्हणजे आता राख्या झाल्या, दिवाळीचं काम झालं, किंवा असं खूप काही काम झाली, ऑर्डर आली मोठी, तर त्या वेळेस आम्ही ते त्यांना मुलांना, तुम्ही हे केले ते पैसे देतो, असं हे करून देतो, असं. पण आता आम्हाला ह्याचं स्वरूप थोडस एम्प्लॉयमेंट कडे न्यायचंय. म्हणजे कसं हम्म. हे थोडस झालं, पण असं एक सातत्याने काम मिळालं ना, तर एक एम्प्लॉयमेंट सारखं करायचा हो. विचार आहे. एक हो. थोडासा म्हणजे ह्याच्यावरती घेऊन प्रोजेक्ट हा, करायचा असं. की म्हणजे जर हे जे तुमचं जे जे काय तुम्ही करून घेतात, हे जर एक कॉर्पोरेट किंवा हा. मल्टीनॅशनल कंपनी सोबत तुमचं जर कॉन्ट्रॅक्ट असेल समजा, हो ना, हो ना. मग त्यांचे तेवढे नंबर ऑफ बॅग्स, कप्स तुम्हाला, तेवढा मग्स तुम्हाला तेवढं करता करता येणार, आणि तुम्ही जे येस येस. सांगताय एम्प्लॉयमेंटच्या पण लाईनला हे जाणार आहे बेसिकली. आता मागे पण आम्ही एक अशी खूप मोठी ऑर्डर घेतली होती. भरपूर मोठी ऑर्डर होती त्यांची आमच्या. ते 4-5 वस्तू होत्या, ज्याच्यामध्ये आम्ही चॉकलेट होती, बरंच काय काय होतं, असं मोठा पॅक होता. त्याच्यामध्ये ओके. एलईडी होती, आणि मला वाटतं पेन स्टँड पण होता, आणि असं 2-4 गोष्टी आम्ही त्यांना सगळ्या दिल्या होत्या त्या अशा. तर असं ओके. म्हणजे त्यांनी जवळजवळ 800 का काहीतरी होतं, मोठं होतं. म्हणजे आम्ही अरे. अक्षरशः दिवस रात्र मेहनत करून, बापरे, म्हणजे असं पहिली ओळ होती खतरनाक, म्हणजे आम्ही काय करत होतो वेड्यासारखे दिवस रात्र. पण छान वाटलं, म्हणजे असं आम्हाला पण बरं वाटतं ना, की म्हणजे आपण काहीतरी काम हो. केलं असं. काम केलंय, हे केलंय. ओके. मग मॅम आता 10 वर्ष होत आल्या, आता तुमचं राजन्स फाउंडेशनचं म्हणजे फ्युचर विजन, पुढच्या असं ध्येय असं काय आहे? हा. म्हणजे अजूनही पेरेंट ट्रेनिंग, वोकेशनल एम्प्लॉयमेंट असं तुमचं सांगा ना अजून जरा. हा तेच ना, आता म्हणजे हे की असं की आता आता ही मुलं मोठी आहेत सगळी, 25 हा. प्लस. तर करेक्ट. त्याच्यामुळे आमच्या पुढे हा मोठा प्रश्न आहे की आपल्यानंतर काय, हा महत्वाचा. हा. त्याच्या दृष्टीने आम्ही एक जागा घेतलेली इथे पालकांनी मिळूनच,
थोडी आम्हाला काही डोनेशन वगैरे आले त्याच्यातनं घेऊन आम्ही छोटीशीच घेतलेली 9 गुंठ्याची जागा घेतली ठाण्याजवळ. तर ओके. त्याच्यावरती तो प्रोजेक्ट आता ते सध्या त्याचं काम चालू आहे ऍक्च्युली. म्हणजे थोडे जागेचं म्हणजे बरेच इश्यूज असतात ना, ते हो. रजिस्ट्रेशन वगैरे झालंय आमचं, थोडंसं राहिलंय. तर मग त्याच्यानंतर आम्हाला 30 मुलांची सोय, म्हणजे मुलांसाठी ज्याला तुम्ही रेसिडेन्शियल असिस्टेड लिव्हिंग कम्युनिटी हा. असं. हो. हो. तर कारण ती. याची खूप गरज आहे ऍक्च्युली. पण आता हो. कसं ना, भारतामध्ये पण हे सगळे प्रिलिमिनरी लेवलवरतीच आहे. काही जण गेलेले आहेत पुढे, पण तरी देखील हो. खूप वर्ष झालेली नाहीत कोणाला. हो. 10 वर्ष झाली, कोणाला 25. पण ते अजून काय म्हणतात, ते कशा तऱ्हेने आकार घेईल ना, हे प्रत्येक जण वेगळा म्हणतात ना, हा प्रत्येकाचा वेगळा प्रवास आहे. हो. अगदी. आणि तो आणि गरजेचा आहे, कारण तुला हो. म्हणजे त्याची इतकी डिमांड आहे की हजारो मुलांना म्हणजे काय काय ठिकाणी तर वेटिंग मध्येच एवढे लोक आहेत तसं. तर आता आम्ही कसं आहे की आमचा हा पालकांचा आहे ना, त्याच्यामुळे आम्ही खूप जणांना आत्ता या क्षणी घेऊन नाही शकत, कारण आमची तेवढी कपॅसिटी नाहीये ना. त्याचं अगदी मॅनेजमेंट आमची असेल करेक्ट. की आम्ही बघणार आहोत, तर आम्ही एवढं नाही जणांचं करू शकतो. हो. हो. 20 जणांचं आम्ही ठरवलंय की बाबा आपण एवढ्या ह्याचं करू शकतो. आणि जर ते सक्सेसफुल झालं तर मग नंतर आम्ही दुसऱ्याला रोल मॉडेल म्हणून दुसऱ्यांना सांगू शकतो ना. हा, की या तसं करू मॉडेलवरती शकता तुम्हाला तुम्ही, अजून आम्हाला करता फॉलो येईल. करू शकता. जे जसं आम्ही केलं तसंच तसं तुम्ही सेम करू शकता, कारण आमचा तो हो. अनुभव तुम्हाला उपयोगी होईल. काय जो अगदी. जो अगदी. आमचा राजांचा पहिल्यापासूनचा उद्देश आहे. मी जे सुरू केलं ते असंच होतं की हो. माझं मुलं मोठं झालं की मी ज्या तऱ्हेने देतो तसं तुम्ही आमच्या यू कॅन फॉलो अस, म्हणजे तुम्ही आम्हाला अगदी. करू शकता हो. की आम्ही हे एवढे इथे इथे गोंधळ घातला, आमच्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही टाळू शकता. अगदी. हा, आणि ते सपोर्ट ग्रुप शेअरिंग केल्यावरच तुम्हाला अजून अजून पालकांसोबत म्हणजे हो, पालकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल बेसिकली. बरोबर बरोबर ते तेच. तर हे आहे. आणि जे तुम्ही सांगता ना की भारतातील पण अजूनही हे खूप कमी कमी म्हणजे काय म्हणते एक्सपेरिमेंट केलं गेलं असिस्टेड लिव्हिंग जे तुम्ही सांगताय. कारण जसं तुम्ही सांगताय ना की म्हणजे जे बिल्डरच्या तर्फे आहे जे तुम्हाला ऍक्च्युली बांधून देत आहे ना त्यांची एक्सपिरियन्स नाहीये. हे हो सगळं पालकांचं तर्फे आहे हो की आता तुम्ही जे सांगते माझा नंतर काय आहे. पण माझ्या नंतर पण ह्याची जे एम्प्लॉयमेंट वगैरे सगळं त्या लाईनीत सगळं विचार चालूच असणार ना बरोबर तुमचं. आहे. हो हो. की त्याची मग ट्रस्ट काय हे काय माझ्या नंतर म्हणजे सगळं बोथ ती कसं फायनान्शियल छोटी गोष्ट लिव्हिंग. नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये बरीच एक्झॅक्टली. माणसं इन्व्हॉल्व्ह असणार आहेत पुढे पण. म्हणजे एक्झॅक्टली. कसं की आता आमच्या नंतरची नेक्स्ट जनरेशन आहे, त्यांनी त्यांनी पण हे पुढच्या याला मदत करायला पाहिजे ना. म्हणजे कसं ते हळूहळू हो. ही मुलं मोठी होतील, त्याच्यानंतर ती मुलं मोठी होतील. तर ह्याच्यासाठी पण खूप विचार, आणि हे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ही. हो. 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 तेच ना. हो पण म्हणजे म्हटलं तुम्ही. कोणीतरी इनिशिएटिव्ह घेणं महत्वाचं आहे ना पहिले. हो. आणि म्हणजे सुरुवात तर करायला हवी हळूहळू. अगदी. आणि म्हणजे याची खूप गरज आहे महाराष्ट्रामध्ये आता. आता एक इथे टुगेदर वी म्हणून आहेत मुंबईमधले, ते हम्म. आता तिकडे गेलेत ना. याला जागा खूप लागेल ना, अशा ठिकाणी ते लोक गेलेले हो. असं. हो. आता इकडचे फोरम फॉर ऑटिझम वाले होते, त्यांनी पुण्यामध्ये हे केलंय हा. सुरू. हा. हो. महाराष्ट्रामध्ये पण, ठाण्यामध्ये पण किंवा मुंबईमध्ये खूप गरज आहे खरं तर. हो. त्या ठिकाणी हो. पण पुण्याची गरज आहे. आणि तुम बरेच. हो. हो. तुमचं बघून म्हणजे आताची जी पिढी जे आता 10-12 वर्षाचं आहे हो मग त्या पेरेंटला म्हणजे एकदम 20-25 वर्षाला जाऊन विचार नाही केलं पाहिजे तुमच्यात हे हो. कॉन्व्हर्सेशन मुळे त्यांच्या डोक्यात पण हे असलं पाहिजे की हो आणि पुढे. असतं सगळ्यांच्या डोक्यामध्ये, कारण हा. पहिल्यापासून तो प्रश्न येतोच त्यांच्या मनामध्ये. हो. फक्त माणसं त्याला फेस करत नाहीत. हा. ते तो काही फार चांगली गोष्ट नाहीये ती. तर चांगली गोष्ट इन द सेन्स तो कठीण आहे ना ते सगळं हो. पचवायला. अजून बऱ्याच आमच्या मधल्या लोकांना पचवता हो. पण पचवणं गरजेचं आहे ना. हो. कारण ते एक वेगळी लेवलची ऍक्सेप्टन्स आहे राईट. म्हणजे तुमचे ऍक्सेप्टन्सचे पण जे प्रवास आहे हा. ते पण त्याची जी एक जर्नी आहे की पहिला ओके पहिला डायग्नोसिस मग हे सर्व्हिसेस मग अच्छा तुम्ही जसं सांगितलं जर काही प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याच्या क्युअर तर असणारच ना. म्हणजे हे प्रकारने ऍक्सेप्टन्स पण आपली पुढे जाते आपला म्हणजे हो. इव्हॉल्व्ह होत आहे. आणि हे जसं तुम्ही सांगते हे शेवटचे खूप खूप टफ अवघड डिसिजन मेकिंग आहे ना हे. मग तर ओके. बरं. अं, आता मला सोहम डॉल हाऊस हे जे तुमचं पेज आहे सोशल मीडियावर आणि जे काय मी बघते मग सोहम्स डॉल हाऊस सोहमचे डॉल मला सांगा तुम्ही. तर ते असं झालं ऍक्च्युली. आम्ही मला फिलिंगची खूप आवड, म्हणजे मला मुळातच आर्टची आवड होती. बराच पूर्वी पण असे काय 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 उद्योग, पेंटिंग म्हणा, ड्रॉइंग म्हणा, असं काय काय चालू आहे. पण फिलिंग मला आवडायचं.
तर एकदा आम्ही ठरवलं, एका वर्षी आम्ही या सगळ्यांनी ठरवलं म्हणजे की आपण ना क्विलिंगच्या राख्या करायच्या असं ठरलं होतं आमचं. तर ओके. बाकी कोणाला विशेष येत नव्हतं, तरी मी शिकवलं होतं त्यांना. पण मग आम्ही त्या दिवशी सुट्टी होती आम्हाला, मला वाटतं काही तर तो काळ, तर काय माहिती सेंटर सुरू नव्हतं झालं, नाही व्होकेशनल सेंटर सुरू नव्हतं झालं ओके. हा. तरीच. बरं. मग ना मी याला राखी म्हणजे जस्ट असं हे करून द्यायचे, तर त्याला मी सांगायचे तू चिटकव. म्हणजे मी क्विलिंग केलं की तू चिटकव असं मी त्याला बघितलं, तर हा चांगलं चिटकवत होतं. मग मला सहज एकदा असं वाटलं की अरे याला हे दिली समजा निडल तर हा करेल का असं. तर त्याला हातात दिलं तर त्याने इतकं टाईट कॉईल भारी केलं, तर मी बघतच बसले, म्हटलं बापरे ह्याला तर माझ्यापेक्षा चांगलं येतंय. मग त्याला दिलं. मग त्यानंतर आम्ही जवळजवळ 500 केल्या, 500 वा. राख्या बनवल्या त्या ह्याच्या वेगळ्या शेपच्या ह्याच्या. आणि त्या बऱ्याचशा त्यातल्या बऱ्याचशा परदेशी पण गेल्या. आणि ओके. म्हणून त्याला त्याचं पेपरमध्ये पण आलं होतं की एका ह्याच्या मुलाचं परदेशी वाऱ्या हे गेल्या, राख्या गेल्या म्हणून. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण त्याच्यावर लेख आला होता. अरे वा. त्यानंतर त्याला ठाणे वैभव मिळालं, हे बक्षीस पण मिळालं. आणि असं आमचं ते सुरू झाली म्हणजे असं. मग त्याच्यानंतर मला पण माझं पण डोकं चालायला लागलं ना की अरे हा, मग ह्याच्यातनं काय काय होऊ शकतं. मग आम्ही इयरिंग सुरू केले, बरेच हो. फिलिंगचे इयरिंग्स केले, बरेच काय काय झुमके केले. आणि असं एक दिवस काय झालं, माझा एक झुमका तुटला आम्ही हा. बघू. तर मी अशीच म्हणतो अरे तुटला, तुटल्याचं काय करता येईल. आणि असं मी बसले तर मेडिटेशन का कशामध्ये, आणि मला एकदम असं वाटलं की हा झुमका जर उलटा केला तर त्याची डॉल होऊ शकते. असं अचानक असं हे झालं. शोध लागला. हे आणि बघा. उठल्या पहिले, सकाळी उठल्या उठल्या पहिले ते करून बघितलं की होतं काय ना, काय करायला लागेल. मग झालं. पण मग मला असं, मग मी युट्यूबची मदत घेतली, म्हणजे काही आहेत हो. तर युट्यूबमध्ये. तर फॉरेन मध्ये वगैरे पण करतात ना असे बरेच जण, हो. म्हणजे हो. हो. त्याचं सौंदर्य नव्हतं, म्हणजे असं आहे आपलं केलेलं असं. तर मग आम्ही त्याला हळूहळू हे करायला सुरुवात केली. मग त्याला जरा मोठा साईज करायला सुरुवात केली त्यांनी, तो हा. आणि असं करता करता आज जवळजवळ हजाराच्या वर आम्ही केल्या. आणि म्हणजे कसं, ही एक थेरपी त्याच्या बाबतीत कशी झाली त्याचं सांगते मला. की क्विलिंगमुळे एका जागी बसण्याचा 3-4 तास, जवळजवळ 2-3 तास तो बसायचा म्हणजे क्विलिंग करून. म्हणजे त्याला खूप आवडायचं तेव्हा ना, ते सुरुवात होती तर हो. आता हो. हो. कळतो. पण म्हणजे तेव्हा असं, म्हणजे त्याच्यामुळे काय सिटिंग टॉलरन्स वाढला. हो. दुसरं म्हणजे कलर थेरपी, वेगळ्या रंगाच्या स्ट्रिप्स असतात. हो. तर ते बघून पण खूप असं छान वाटायचं त्याला, कलर कलर कलर. मग त्याला विचार हा कुठला कलर, तो कुठला कलर, मग ते कलर थेरपी झाली. दुसरं म्हणजे सौंदर्य, आपल्या हातातनं क्रिएटिव्हिटी, आपण काहीतरी निर्माण करतो ह्याचा आनंद माणसाला खूप असतो. तर आता मी तुला हो. हे झालं तयार, जे कानातलं झालं हे झालं, हे पण आनंद असतो ना. आणि करेक्ट. मग त्याच्यातनं अगदी. वाढणारा कॉन्फिडन्स. मग हो. त्याच्यानंतर तू पैसे, त्याच्यातनं पैसे मिळत आहेत. म्हणजे माझ्या मैत्रिणी आल्या वगैरे, ते ताईला दे, म्हणजे हिला दे, ही राखी दे, पैसे घे. हा. हे पण अगदी. थोडस झालं. म्हणजे याच्यात खूप काही साध्य झालं मला असं वाटतं याच्यात. हो. 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 आणि मग अगदी. त्यानंतर आम्ही खूप केल्या. मग आम्ही खूप व्हरायटी, म्हणजे आम्ही इतकी व्हरायटी केली ना, बापरे बापरे. आणि हे सगळं डोकं लढून काय ना काय काय ना काय, म्हणजे तर तो त्याचा पार्ट 80% असतो किंवा 90%, कारण तो बेस बनवतो सगळ्याचा, म्हणजे हा. सगळ्याचा त्याचा ह्याचा हा. त्याचा. पण त्याच्या मागची इमॅजिनेशन माझी असते, म्हणजे काय करायचं. तर डॉक्टर बनवायचं तर कुठले कलर्स किंवा काय, किंवा आणि तो मग त्याला दिलं की तो त्याचा त्याचा तो सगळं पूर्ण बेस. मग त्याच्यानंतर तो करतो पण चेहरा पण, म्हणजे चेहऱ्याचं जरा डेकोरेशन, हो. 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 नागडोळी, हे सगळं फिनेस असतो तो मला द्यायला लागतो असं होतं. मग ते असं करता करता इतकं झालं ना बापरे. आता मध्ये त्याला 2 वर्षापूर्वी का काहीतरी एक मोठा अवॉर्ड मिळाला, दादा गावकर म्हणून, मुंबईचं असं यांचं. अच्छा. ते पण त्याला एक अवॉर्ड मिळाला याच्या संदर्भात. अरे वा. नाही नाही, हातात कला असलं आणि तुम्ही जसं सांगताय की करून त्यालाही आणि गाणी समजलं की पण त्याला माझ्या म्हणजे हाताचं कसं, आहे. हा, आता आम्ही ना झिंगाटमध्ये आम्हाला आदेश बांदेकरच्या याच्यात भाग घ्यायला मिळालं. अरे वा. तर त्याला तेव्हा तोपर्यंत हिंदी गाणी यायची ना, आणि हो. आम्हाला मराठी हो. यायचं नाही घ्यायला गाणी. मग त्याला एवढं नंतर, त्याच्यामुळे त्याला नंतर तिथे आल्यानंतर म्हटलं तुला मराठी एक पण गाणं, मग त्याला ते एवढं हे झालं की मराठी काय. त्याच्यामुळे आम्ही मग मराठीवरती शोध सुरू केले. मग आता तो इतकी मराठी गाणी गायला लागला, म्हणजे जवळजवळ 40-50 गाणी आम्ही, सगळ्याच हिंदी मराठी. त्याच्यामुळे तर भाषा क्लिअर होते, हो. हो. शब्द उच्चार क्लिअर होतात. कारण कम्युनिकेशन असं नसतं, पण ते हो. तसं होऊ शकतं. पण तो गाण्यातच मला बऱ्याच वेळ सांगतो, म्हणजे कधी दुःखी असेल तर मग त्याचं ते तन्हाई तन्हाई गाणं हो. असं हो. असेल किंवा काय, मग. किंवा म्हणजे हो. त्यांना कुठून का होईना एक्सप्रेस झाल्याशी मतलब आहे ना आपल्याला काय हो. असं. हो. आणि गाणीचा अर्थ समजून तुम्हाला हा ते गाणीमधनं एक्सप्रेस हा, करणं हे किती मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. कळतो त्यांना हो. हो. नाही आपल्याला. आणि तो मला कॉम्प्युटर मधला, आणि त्याला कॉम्प्युटर मध्ये एकदम हुशार येतो.
10वीला तो बसला, त्याला सुरुवातीला 2 वर्ष झाले, पण त्याच्यानंतर त्याला फिट्सचा वगैरे बरा झाला. मग ते 3 नंतर मी त्याच्या वाटेला गेले नाही सर. पण त्याला कॉम्प्युटरमध्ये म्हणजे डेटा एंट्री बद्दल तो मास्टर आहे. तो 500 डेटा एंट्री धडाधड करू शकतो असं इतका ह्याच्यात. कारण त्याला त्याची चूक तुम्ही काढू शकत नाही. म्हणजे मला असं वाटायचं हा एवढा फास्ट जातो, हा नक्की चुकणार. तर मी हात घातला ना, तो चढ झटकून लावायचा. म्हटलं अरे बाबा नका, मला बघू दे, तू काहीतरी केलंस का. पण नाही, त्याची चूकच नसते. हो. हे ते एवढं सगळ्यांनी अनुभव घेतला. ते पण एवढं त्याला एवढा सिस्टमॅटिक कॉन्फिडन्स असतो आहे. की याच्यात चूक निघणार हा, नाही. एवढं असतं. सिस्टमॅटिक आणि अटेन्शन टू डिटेल हे जे तुम्ही क्विलिंग आणि ह्याच्यासाठी हा. पण त्याचं सिटिंग टॉलरन्स खूप वाढला. म्हणजे हो, एक हो. असं आणि त्याच्या पण मुलांना डिटेलवर कळतं ना, हे खूप एक्सप्लोरच हा. करायला लागतं आपल्याला. त्याला काय आवडू शकतं, काय आवडू शकतं, काय आवडू शकतं. म्हणजे आता हे त्याचं आमचं बिझनेस झाल्यासारखं झालं ना. म्हणजे आम्ही हो. डॉक्टर्स केले, म्हणजे आम्ही सगळे व्यवसाय करून झाले. वेगळ्या बायका, वेगळ्या नऊवारी साड्यातल्या, ह्याच्यातल्या त्याच्यातल्या हा. अनेक ठिकाणी म्हणजे म्हणतात ना, आम्हाला रुखवतीमध्ये याच्यासाठी वगैरे पण खूप लोकांना असं डिमांड असते. नाही मॅडम, थँक्यू. तुम्ही एवढं वेळ काढून एवढं एकदम छान एकदम समजवलं. मग म्हणजे अपेक्षा आहे की बरंच ओव्हरलॅपिंग ग्रुप्स मध्ये हे गेल्यावर अजून म्हणजे इन्फॉर्मेशनही जाणार, तुम्ही जे पालकांसाठी निरोप देताय तेही जाणार, आणि तुम्ही जे वोकेशनल एम्प्लॉयमेंटसाठी जे तुम्ही सांगते त्याच्याबद्दल पण अजून आपण डिस्कशन जगतं आपला जागरूकता जे अवेअरनेस आहे बेसिक, आता खूप खूप मदत होईल. थँक्यू, थँक्यू. खरोखर धन्यवाद एवढा थँक्स वेळ अ काढून माझ्यासोबत हे केलं म्हणून. हा. ओके. चला. थँक्यू.